नमस्कार मित्रांनो, बैलगाडी शर्यत तुम्ही यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, चौल कातलपाडा माती बंदर येथे आज चिंचोडी ग्रामस्थांनी आज बैलगाडी शर्यत ठेवल्यात. तर आज आपण आज नवीन खरेदी केलंय, त्याची पहिली शर्यत आहे. मोरा हे हेच पहिली शर्यत आहे. तर बघूया आज काय आहे. मोरा आणि गावल्या. तर मित्रांनो, फायनल गटामध्ये जोड आहे. दादा नाव सांग आपलं. सुशील ठाकूर. जोडी कोणती आपलीच आहे ना? तर आपल्या बैलांची ओळख करून द्या. माझं नाव वाशा आहे. वाशा आणि हा सोन्या ना, सर्किट सोन्या. तर किती नंबर झाले आपल्या यावर्षी? ह्या दोन, चिखलीची 3 आणि त्या 2 5 नंबर झाले. कुठे कुठे? चिखलीला 1 नंबर झाला, हा. कातलपाड्यात 2दा एक नंबर झाला आणि एकदा तिसरी झाली ना तिकडे. पहिलीला तिसरा नंबर आला. आणि आज आपली इथे लगातार 2 वेळा एक नंबर झालाय ना. आज हॅट्रिक आहे इथे. गेल्या वर्षी आपला दुसरा सोन्या होता आणि हा सर्किट वलवलीला पाठोपाठ 4 वेळा. किती? 4 लगातार 4 फायनल नंबर आलेला ना. शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, गोंडेकर बंधू रेवदंड यांची जोडी आहे फायनल गटामध्ये. दादा याचं नाव काय? सुलतान तो बकासूर. सुलतान आणि हा बकासूर. तर आपला बकासूर तर गेल्या वर्षीपासून पळतोय ना. गेल्या वर्षी किती नंबर झाले आपले? मागच्या वर्षी 14 नंबर झाले. 14 आणि या वर्षी 5 झाले. 5. मग या वर्षी जास्त गाड्या पण हाकली नाही ना. नाही, कमी हाकली. गाडी बंद होती मध्ये. तर आपली बांद्राला पण असते ना. पुलनीला पण असते गाडी, पण या वर्षी पुलनीला नाही हाकलली. 3 बंदर हाकलले. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. थँक्यू. तर मित्रांनो, पप्पू गुंजाल परूर पाडा यांची जोड आहे. ते परूर का? ह्याचं काय नाव काय? बांड्या आणि हा सोन्या. अजूनही जोड लावले. अजून एक जोड आहे ना आपली फायनलची. किती नंबर झाले आपल्या जोडीचे? 9. ह्या जोडीचे 9 नंबर आणि दुसऱ्या जोडीचे वेगळे, त्याचे 3 नंबर झाले. मित्रांनो, लास्ट टाइम कुठे नंबर आला होता? लास्ट टाइम नंबर कुठे आलेला? कारलेला लास्ट टाइम आलेला ना. किती आली होती? तिसरीला आली. कायम गुलालच आहे ना आपली जोड. हा, बेलीला पहिली आलेली सोन्याची अंगठी होती तेव्हा. मित्रांनो, ही पण फायनल गटामध्ये जोड आहे. आनंद कालू पाटील वलवली यांची. हा आहे शिवा आणि आहे सागर. मित्रांनो, मुरुडकर बंधू दिवी पारंग यांची जोड आहे. सेमीफायनलला आहे बालमा आणि हा छब्या आहे. छब्या आणि जॉकी आहे अनिकेत पालवणकर आणि दुसरा जॉकी पजू बसणार आहे. मित्र कायम नंबरात आहे. लास्ट टाइम रॉयल नंबर आला होता ना आपला. किती आलेला? पहिला आलेला. तिसरा आणि चिचगरला पहिला आलेला ना. मित्रांनो, आता क्वार्टर फायनल गेला. आता सेमीफायनल सुटेल थोड्याच वेळामध्ये. मित्रांनो, ही फायनलला जोड आहे. नाव सांगा आपलं. मेनन. RK मेनन आपल्या नावाने गाडी असते ना. बैलांची ओळख करून द्या. हा, याचं नाव काय? सुलतान आणि तो पाखऱ्या नवीन आहे ना. हा आपला काका, हा लाल बैल आपला गेल्या वर्षी बांधच पडतोय ना. सेमीला चनेरला फायनल पण मारले. मित्रांनो, आज 12 दिवसांनी गाडी हाकली. जवळपास मला 1.5-2 महिन्यानंतर हाकली आहे. तर आज आपला गावल्या नंबर आला. सुयश कसा वाटतंय? आणि मस्त वाटतंय. आपली गाडी बऱ्याच 4-5 महिने गाडी चालली आणि आज पहिल्याला फेरीतून पण आपला नवीन बैल तो बाबू ते पण मस्त धावला. आज पहिली नवीन घेतल्यानंतर एकच फेरा मारला आणि आपल्या या बायला फेरा पण गाडी. त्याला दोघांना पण एकच फेरा आहे. तरी आज नंबर आला. पहिला नंबर आला 7व्या गटाला. गाडी मस्त झाली. बाकी काय आपल्या आज गाव पण गाडी चालवते आवडीच अपेक्षा. गावल्याचे पण आपले ह्या वर्षात 3 नंबर झालेत. एकदा बांद्राला एकदा नंबर आला आणि 2 भाटाचे नंबर झालेत. समोर आज नवीनच खरे केला. पहिलीच शर्यत. एकच फेरा मारला. एकच फेरा झाला. बैलांच्या पण आहे. ते पण बैल मस्त झाले. आपली पहिली गाडी लागली नक्कीच. आणि आता तर शर्यती संपत आल्यात बहुतेक. तरी आता जवळपास 1-2 शर्यती हाकलल्या. तर यात मग डायरेक्ट पुढल्या वर्षी. शिवांश नाव काय बैलाचा? मोरा. आणि त्याचा काय? राजा. नक्कीच मित्रांनो, आपले तर जवळपास आहे ना 4 वर्ष तरी नक्कीच पळतंय. आपलं नाव कायम ठेवून आहे.
तर मित्रांनो चिंचोडी ग्रामस्थ आयोजित चौल कातलपाडा मातीबंदर प्रथम क्रमांक आलाय अनिकेत देशमुख पिंगलसई. तर आता आज कसं वाटते? आज खूप आनंद होतोय. तर काय बोलशील की आपली गाडी कायम नंबरच आहे ना? आता ह्या बंद आपली हॅट्रिक लागत नंबर हॅट्रिक झाली कुठे कुठे? नंबरची हॅट्रिक झाली. फर्स्ट टाइम मला पहिला मारला, सेकंड बसली ना पहिली बसली. म्हणजे 3 वेळा नंबरच आहेत काय लगातार? नक्की बंद झाला आपल्या. नक्की. आणि काय बोलशील जॉकी कोण बसतात? सुमित पाटील मला सुमित पाटील. तर काय बोलशील त्यांच्या? काय त्यांना त्यांचं काय ड्रायव्हिंग नाही स्वतः गाडी म्हणजे हाकलतात आणि त्यांना सगळं आणि बैल त्यांच्याकडेच आहेत सगळी मेन त्यांची आजची आहे. आम्ही पण नावात मालक म्हणून आहोत. आणि आज नवीन बैल लावलेलं ना? नवीन तर नवीन खरेदी आहे. दुसरी बैल लगातार त्याची कुठे पहिलं जोड लावा ती पहिली मारली आणि दुसरी बैल पाखऱ्याला आराम आता. पाकऱ्या आराम आहे. पाकऱ्या दिसून नेक्स्ट टाइम तुम्हाला पुढच्या 15ला. आता आपली 7-8 आहे. 7-8ला बघू टाइम टाइम नाही बसला पण तसं 7-8 मध्ये गाडी. नक्की. तर मित्रांनो हा सर्व मित्र परिवार त्यांचा. निमिषदा तू काय बोलशील? काय नाही, शिवानी आज सगळ्या फायनली म्हणजे अलिबाग तालुक्याच्या जेवढ्या फायनली असतील अगदी माणपासना चिखली शिवानी सगळ्या फायनली कंप्लीट केल्या. पळी राहिलेली ती गेल्या टायमाला कंप्लीट केली. अलिबाग तालुक्यात अशी कुठलीच फायनल नाही राहिली. अगदी 7-8 वलवलीची दोन्ही 15 मल्याण डेरसे कुठलीच नाही कारले सगळ्या फायनली झाल्या. नक्कीच. कारण गेल्या वर्षी 7-8 पण रेकॉर्ड ब्रेक करून टायमिंग आहे. आणि जर घाटावर बकासूर असला तर इथे अलिबाग तालुक्यात हा वाटचा आहे आपला. नक्कीच. तर मित्रांनो फायनलला द्वितीय क्रमांक आलाय पप्पू दादा गुंजाल परूर यांचा. तर बैलांची नाव काय? हा बांड्या ना? हा बांड्या आणि हा सोन्या. जॉकी लवेशदा आणि प्रणितदा. तर लवेशदा काय बोलशील बैल कशी पळाले आज? आज बैल चांगले चालले. तर किती नंबर झाले आपले यावर्षी? ते अंदाज 13 तरी. कायम आपली गाडी नंबरातच आहे. लास्ट टाइम कुठे नंबर आला होता आपला? लास्ट टाइम कारल्याला. त्याच्या आधी बेलीला सोन्याची अंगठी होती तेव्हा नंबर आला. तर काय बोलशील तू पप्पूदा विषयी? तर काका आपण काय बोलाल पप्पूदा विषयी? पप्पू शेठ गुंजाल हे परूरवाड्यात आहेत राहणारे आणि आमचे एकदम अतिशय जीवलग मित्र आहेत. तर त्यांनी आता शिंगमोड्याने आणला. त्यांच्या घरी अजून एक तिसरा कर्नाटकी बैल आहे एक्का घोडा. म्हणजे तो शर्यत मध्ये उतरला की नंबर मारणार हे 100%. आणि आज सुद्धा ही जोडी जी आहे पण आज हिंदकेसरी ड्रायव्हर बसले नाही काही कारणामुळे. बसले आहे लग्न जवळ आला आता 30 तारखेला म्हणून बसलेला. मग आमचा दुसरा हिंदकेसरी आहे तो बसलेला तो तिकडे आहे हिंदकेसरी. पप्पू शेठ बोलल्यानंतर एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला परूरपाड्यामध्ये सर्वांना माहिती आहे परिचय आहे पप्पू शेठ गुंजाल. आता ही जोडी जी आहे त्यांच्या परंपरे पहिले वडिलांपासून जोडी होती म्हणजे बैलगाडी धावाची. आणि आता मध्ये आता जोड बंद झालेली पुन्हा एकदा आता चालू केलेला आहे नाद त्यांनी. मग ह्या बैलला कर्नाटकवरून आणलेले आहेत. एक शिंगोडा घरी ठेवला आहे आणि सतत नंबरात आहेत ते पहिल्यापासून. यंदा जवळजवळ किती नंबर? 14 गुलाला. 14 गुलालात मानकरी झाले. आणि गेल्या वर्षी पण बरेच गुलाल झाले ना आपले? गेल्या वर्षी 11 म्हणजे 20+ गुलाल आहेत. हो 20+ गुलालात आहेत. आणि सुंदर असं नियोजन असतं सर्व. आता पब्लिक गेलेलं आहे सर्व यांची हळदी लग्न आहे. आणि पप्पू शेठला पण खूप शुभेच्छा देतात. आणि तुम्हाला पण चॅनल वाल्यानंतर धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा. ना देखच धन्यवाद. तर मित्र नाव काय तुझं? गाडी कुठल्या नावाने असते? बैलांची आपली ओळख करून दे. याचं नाव काय? शिवण्या. याला तर मित्रांनो नक्कीच ओळखत असाल कारण आपल्या दमदार आमदार यांच्याकडे होता. फायनल देखील जवळपास 7 ते 8 फायनल मारले आहेत. आणि ह्याचं नाव काय? हरण्या. तर कुठल्या गटाला जोडी होते आपल्या? कितवा नंबर आला? तिसरा. तर कसं वाटतंय आज? किती नंबर झाले आपल्या यावर्षी? तिसरा. नाही दादा नंबर किती झाले आपल्या यावर्षी? 3च नंबर झाले. कुठे कुठे? इथं पाहिला. आणि गेल्या वर्षी आपले बरेच नंबर झाले असेल ना? नाही गेल्या वर्षी यंदा नवीन जोड गेले शिवण्या आणि हरण्या. तर दादा नाव सांगा आपलं. कुठली गाडी? सासवण्याची. तर कुठल्या गटात होती आपली गाडी आज? 14व्याला. आणि कितवा नंबर आला? 2 नंबर आलेला आहे. तर किती नंबर झाले आपले ह्या वर्षामध्ये तरी? पहिल्यांदाच आणली होती मातीबंदर. पहिलाच गुलाल झाला. आणि समुद्री किनारी असते ना आपली काय? आपली नेहमी असते. तर किती नंबर झाले आपले? 3 नंबर झाले आपले. कुठल्या गटाला असते? दुसऱ्या तिसऱ्या गटाला. आपला हा बैल आपल्यापैकीच आहे म्हणजे कुशाल दाजीतला. तर आपण घेतला तेव्हा प्री क्वार्टरला बोलला होता ना पहिला? प्री क्वार्टरला कायम नंबरच होता त्यापासूनच.
म्हणजे बंदीच्या कालामध्ये बंदीच्या टायमामध्ये ना. तर किती नंबर टोटल किती नंबर झाले असतील आपले? झाले असते ते 10-8 नंबर झाले असते. बांद्राला कुठल्या गटाला असतो? 15 3-4 गटाला असते. 3-4 गटाला. तर शुभेच्छा शर्यतीसाठी पुढील वाटचालीसाठी. थँक्यू.